हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी गुढीपाडवा स्पेशल. ही चण्याची डाळ आहे, याला मी 2 ते 3 तास भिजू घातलेली आणि आता आपण याला कुकरमध्ये छान 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायची आहे. बघू शकता इथे आता शिट्टी झालेली आणि डाळ अगदी मस्त शिजलेली आहे. आणि यामध्ये आता गूळ आणि साखर घालून याला परत थोडं शिजवणार याच्यात आणि ते पुरण छान तयार करून घेणार. आणि इथे मी पीठ पण भिजवून ठेवलेलं होतं. मैदा आणि आपलं व्हीट फ्लॉवर दोन्ही मिक्स करून मी भिजवलेलं आहे हे पीठ. याची छान चपाती करून घेतलेली आता आणि अगदी पातळ असं चपाती करून घ्यायची. म्हणजे पिठाचा गोळा छोटा आणि पुरणचा जो गोळा असतो तो थोडा मोठा घ्यायचा असं, तरच ते पुरण अगदी छान असं वाटतं. आणि याच्यामध्ये आता आपण पुरण जे आहे ते भरून घेऊया आणि त्यानंतर मस्त याला चारी बाजूनी पूर्ण पॅक करून घ्यायचं की ती फुटायला नको पुरण आणि फाटायला नको ती म्हणून. आणि अशा प्रकारे हे छान बनवून घ्यायचं पुरण आणि वाचलेला भाग उरलेला भाग ते काढून घ्यायचं. आणि आता आपण याला छान लाटून घेऊया पुरणला. इथे मैदा घेते मी लावायला थोडं आणि याला आता छान लाटून घेणार पुरणला. बघू शकता मी कशी बनवते आहे पुरण. अगदी पातळ पण नाही आणि जाड पण नाही अशी. आणि बघू शकता कशी ट्रान्सपरंट ते दिसते आहे, म्हणजे पुरण पूर्ण असं बाहेर छान दिसत आहे. तरच तुमचं पुरणपोळी अगदी मस्त खुशखुशीत होणार आणि पुरण अगदी असं पीठ नाही वाटणार त्यामध्ये. आता ही पुरणपोळी आपण मस्तपैकी शिजवून घेऊया, शेकून घेऊया याला दोन्ही साईडने छानपैकी. आणि ते मी तूप लावते थोडंफार. तूप आपल्या चवीनुसार आपण लावायचं, कोणाला जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं. सो आता हे मस्तपैकी शेकून झालेली दोन्ही साईडला. आणि आता इथे तूप लावून घेते मी आणि थोडं तूप लावून यायला अजून परत एक 2 ते 3 सेकंद होऊ द्यायचं आणि त्याला छान टर्न करायचं अजून परत. अगदी हलक्या हाताने करावं लागतं, नाहीतर ते तुटून जातं ॲक्च्युली पुरण. हे बघा. आणि ही आता आपली झालेली आहे मस्त लुसलुशीत आणि अगदी थोडी क्रिस्पी पण असते ही पुरणपोळी आणि नरम पण असते. सो आज गुढीपाडवा होता म्हणून स्पेशल ही पुरणपोळी केलेली मी. आणि तुम्ही पण काय केलं नक्की कमेंटमध्ये सांगा आज. आणि ही आपली पुरणपोळी आता झालेली आहे रेडी सर्व करायला. हे मला सगळं ऑर्डरला द्यायचे आहे. आज ऑर्डर होता माझा पुरणपोळीचा, तर हे रेडी आहे ऑर्डरसाठी. तुम्हाला कशी वाटली पुरणपोळी नक्कीच सांगा. बाय बाय.